येथील शहापूर धरण परिसरात सिनारम्मन्स कंपनीचा महाकाय कागद प्रकल्प येऊ घातलाय। या कारखान्यासाठी अद्याप भूसंपादन पूर्ण झालेले नसताना पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी 356 कोटीच्या निविदा काढण्यात आल्यात। विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीतून पाईपलाईन जाणार आहे त्या शेतकऱ्यांना अजिबात विश्वासात घेण्यात आले नाही। शेतकऱ्यांना देशोधडीला लावून उद्योगांना पायघड्या घालणाऱ्या या प्रकरणात राज्याच्या उद्योग मंत्रालयाची भूमिका संशयास्पद असून या विरोधात शेतकरी संघटना खारेपाट विभागाचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाभाई केन्नी यांच्या नेतृत्वाखाली 15 मे रोजी अलिबाग येथील MIDC कार्यालयावर धडक देणार आहे। प्रकल्पासाठी एकरी 96,69,000 तर हेक्टरी 2,41,41,00,000 दर देऊ केलाय। तर ज्यांच्या जमिनीतून ही पाईपलाईन जाणार आहे त्या शेतकऱ्यांशी एक शब्दाचीही चर्चाही MIDCच्या अधिकाऱ्यांनी केलेली नाही। या विरोधात येथील शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। या पाईपलाईनमुळे शेतकऱ्यांची पिकती शेती काहीही मोबदला न देता बळकावण्याचा डाव असल्याचे म्हणणे संघटनेचे अध्यक्ष राजाभाई केन्नी यांचे आहे। आंदोलनादरम्यान कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्यास MIDC विभाग जबाबदार असेल असा इशारा देखील राजाभाई केन्नी यांनी दिला। प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यात येत असून एकूण MIDC फेज 2 अंतर्गत 736 हेक्टर भूसंपादन केले जाणार आहे। या प्रकल्पासाठी नागोठणे ते बांधण या 28 किलोमीटर लांबीची भली मोठी पाईपलाईन टाकली जाणार आहे। यासाठी 167 कोटी 8,25,256 रुपये खर्चून पाईपलाईन टाकण्याचे काम व हे पाणी उचलण्यासाठी बांधण येथे 189 कोटी 70,35,326 रुपये खर्चून जॅकवेल बांधली जाणार आहे। यासाठीची मोजणी करून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळने निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे। तरीही याबद्दल कोणतीही कल्पना पाईपलाईनने बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही। यामुळे या परिसरातील शेतकरी संतप्त झाले असून त्यांनी शेतकरी संघटना खारेपाट विभाग या संस्थेचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाभाई केन्नी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पुकारले। महाराष्ट्र सरकारचे उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब यांनी 1.5 वर्षापूर्वी शहापूर धरण येथे येणारा जो सिरामिकचा जो प्रकल्प आहे त्यासाठी जमीन संपादित करण्यासाठी शासनाचा भाव 96,69,000 आणि काही विकसित भूखंड देण्याचा कबूल केल्यानंतर तिथे जी प्रक्रिया चालू झाली, परंतु आज तक 1 गुंठा सुद्धा जागेची काही खरेदी झालेली नाही। आणि त्याच्या अगोदरच त्या प्रकल्पासाठी नागोठण्यावरून जी 900ची पाईपलाईन जी पाण्याची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे ती जलवाहिनी या आमच्या नागोठण्यापासून नागोठणा, शिव, बेनसे, कुर्डूस, कुसुमला, श्रीगाव अशा अनेक ग्रामपंचायत हद्दीतून जवळजवळ 28 ते 40 गावातील ग्रामस्थांच्या शेतीतून तो जाणार आहे। परंतु हा प्रकल्प जेव्हा तुम्ही पूर्वनियोजित करण्याचा जेव्हा शासनाने अधिकृत केल्यानंतर तुम्ही ज्या शेतकऱ्यांबरोबर भावासंदर्भात चर्चा केली, रेट ठरवण्याची तुमची जिल्हाधिकारी कार्यालयावर चर्चा झाल्यानंतर तुम्ही त्या शेतकऱ्यांबरोबरच त्या प्रोजेक्टची चर्चा केली, परंतु ती पाण्याची त्या प्रोजेक्टला येणारी जलवाहिनी ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून येणार आहे त्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा विश्वासात न घेता तुम्ही परस्पर त्या जलवाहिनीचा टेंडर काढून तिथे जवळजवळ अंदाजे 400 करोड म्हणजे 200 करोड जी पाईपलाईन आहे त्यासाठी टेंडर फ्लॅश केलाय आणि साठवण टाकी म्हणजे जॅकवेल त्यासाठी जवळजवळ 167 कोटी रुपयाचा टेंडर केलात। आणि अशा ह्या टेंडर पूर्ण प्रसिद्ध झालेले आहेत दोन्ही टेंडर। आणि ते मुळात ज्या प्रोजेक्टचे अजूनपर्यंत 1 गुंठा सुद्धा जागा खरेदी केलेली नाही, ती जागा खरेदी केली नसताना हा इलेक्शनच्या अगोदर जो ह्या पाईपलाईन आणि जे जलवाहिनी टाकण्याचा जो घाट घातलाय तो नक्की त्या प्रकल्पासाठी आहे। आणि जी लाईन जाणार आहे त्या शेतकऱ्यांच्या विश्वासात न घेता किंवा शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला न देता तुम्ही परस्पर जी निविदा डिक्लेअर केलीत किंवा निविदा जाहीर केलीत आणि त्याची एजन्सी सुद्धा ठरवण्यात आली, परंतु ती योजना किंवा ती हे पाण्याची लाईन आम्ही कुठल्याही परिस्थितीत जो शेतकऱ्यांना शहापूर धरणच्या शेतकऱ्यांना जो रेट आणि जो भाव शेतीला एकरी आणि दिला जाईल त्याप्रमाणेच तो भाव आमच्या ह्या श्रीगाव, कुर्डूस, कुसुमला आणि शिव, बेनसे, नागोठणा ह्या सुद्धा शेतकऱ्यांना तोच भाव मिळायला पाहिजे अशी आमची मागणी आहे।
आणि ते जर तसं त्या पद्धतीत झालं नाही आणि जर 15 दिवसाची आम्ही त्यांना अल्टिमेट दिलेलं आहे, त्याच्या अगोदर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या शेतकऱ्यांची बैठक जर आयोजित केली नाही, त्याच्यात जर तोडगा निघाला नाही तर 15 मे रोजी आम्ही आक्रोश मोर्चा हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत MIDC कार्यालयावर काढणार आहोत.